रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? गौरीच्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर बटाट्याचे पापडे बघा इथे किती छान आणि खूप पातळ आणि उपवासाला चालणारी पापडे आहे। तर इतकी स्वादिष्ट झालेली आहे। मी आता इथे एक तळून पण दाखवली तुम्हाला, खूप छान झालेली आहे आणि चवेला पण खूप छान आहे। आपण त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घातलेलं आहे, तर इतकी छान पापडी झालेली आहे ना, तर काय सांगू तुम्हाला। तर तुम्ही जर करून बघितलं आणि खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, एवढी छान अशी पापडी झालेली बटाट्याची। तर खूप छान आणि एकदम पातळ कागदावानी पापडी आहे। कुणीही सहज बनवू शकेल अशी पापडी आहे। खूप वेळ पण लागत नाही, काही नाही, खूप छान होते। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याची पापडी एकदम कागदावानी पातळ अशी पापडी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत। जसं तुम्ही चिप्स वगैरे आणते सेम टेस्ट तशीच आहे त्याच्यावाली, एकच नंबर टेस्ट आहे। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करू। इथे आपण 4 बटाटे घेतलेले। बटाटे आपल्याला साळून आणि कट करून घ्यायचे। तर बटाटे आपण सगळ्यात पहिल्यांदा साळून घेऊया। बटाटे साळून लगेचच आपल्याला इथे पाण्यात घालून घ्यायचे। बटाटे काळे पडू नये म्हणून आपण इथे पाण्यात घालून घेतोय। बटाटा इथे साळून झाला, लगेचच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बारीक मध्ये कट करायचा, चौकोनमध्ये बारीक बारीक फोडी करायच्या, मोठ्याले फोडी नाही करायच्या। तर अशा आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे आणि पाण्यात घालून घ्यायचं लगेच। 4ही बटाटे आपण कट करून घेतले। 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया। इथे आपण 3 पाण्याने बटाटे छान असे धुवून घेतलेले। तर आता आपल्या बटाट्याची गिरवी तयार करून घ्यायची आहे। इथं पाण्याचा वापर न करता आपल्याला बटाट्याची गिरवी तयार करून घ्यायची आहे। मी सगळे बटाटे एका वेळेस एका जारमध्ये घेतलेले, मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले, सगळे एका वेळेस दळून घेऊया। इथं बटाट्याची आपण गिरवी तयार करून घेतली बघा, एकदम बारीक अशी तयार झालेली आहे। इथे एक मी कढई घेतलेली खाली, त्याच्यावरती एक चाळण ठेवलेली आहे आणि इथे एक वाटी पण घेतलेली आहे। वाटीच्या मापाने आपल्याला इथे ही गिरवी मोजून घ्यायची आहे। तर समजा तुम्ही 2च बटाट्याची केली तर छोटं भांडं घेतलं दळायला तरी चालतं, आणि जास्त बटाट्याची केलं असेल तर मोठ्या भांड्यामध्ये एका वेळेस होऊन जातं। पाण्याची गरज पडली नाही इथे मला दळायला, तरी ते आपण आता वाटीने गर मोजून घ्यायचं आहे। तर इथे 1 वाटी गर काढून घेतलेलं आहे मी। चाळणीने असं आपल्याला गाळून घ्यायचं का त्याच्यामध्ये काही बटाट्याच्या फोडी वगैरे राहायला नको, म्हणून आपण चाळणीमध्ये काढून घेतोय। तर इथं 2 वाटी गर झालेलं आहे बघा। तर छान असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला बटाट्याचं गर 2 वाटी झालेलं, आपल्याला पाणी घ्यायचं आहे 4 वाटी। तर इथे 4 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। बटाट्याचा गर छान असा पसरून घ्यायचा आहे, म्हणजे तो पूर्णपणे खाली जाईल। तर इथे ध्यानात ठेवायचं आपल्याला, बटाट्याचं गर जर समजा 1 वाटी जर भरलं तर त्याला पाणी 2 वाटी घ्यायचं आहे। 2 वाटी जर भरलं तर 4 वाटी पाणी इथे घ्यायचं आहे। आपण इथे 2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। तर अजून 2 वाटी पाणी घालून घ्यायचे आपल्याला, हे 3 वाटी पाणी। आता ही 4थी वाटी पाणी आपण घालून घेतोय। आता इथं आपण 4ही वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि बटाट्याची एक सुद्धा फोड राहिलेली नाही बघा। किती छान असं मस्तपैकी आपल्याला पूर्णपणे बटाट्याच्या फोडी अजिबात राहिलेल्या नाही, एकदम छान असं आपल्याला बटाट्याचं ज्यूस इथं तयार आहे। तर आता आपण हे शिजायला ठेवून देऊया लगेचच। इथे आपण कढईमध्ये बघा गर आणि पाणी एकत्र काढून घेतलेलं आहे, लाल व्हायला लागलेलं आहे। लगेचच आपण गॅसवर ठेवून देऊया शिजायला। बटाटा कच्चा असल्यामुळं काय होतं का लगेचच त्याच्यावाला कलर बदलायला लागतो। तर इथं लगेच लाल व्हायला लागला, आपण गॅस पेटवून लगेचच गॅसवरती ठेवलेलं आहे। स्टार्टिंगला आपल्याला 5 मिनटं गॅस फुल ठेवायचा आहे आणि सारखं डवळत राहायचं आहे। बटाट्याचा गर कसा खाली लगेच बसून जातो, म्हणून आपल्याला हलवत राहायचं आहे। गॅस फुल करायचा आणि हलवत राहायचं आहे। तर असं खाली बसायला लागतं बघा, जसा चीक बसतो गव्हाचा तसं खाली बसायला लागतं ते। बटाट्याचा गर बघा कलर बदलून त्याच्यावाला घट्ट व्हायला लागलेला आहे। तर जसं जसं आपण हलवतो तसं तसं घट्ट होऊन जातं ते। तर बघा किती इतक्यात घट्ट झालं आणि कलरसुद्धा बघा किती छान असं मस्तपैकी व्हाईट व्हायला लागलेलं आहे, ढवळं व्हायला लागलेलं आहे। लाल कलरमधून ढवळ्या कलरमध्ये पूर्णपणे तयार झालेला आहे। आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे, गॅस एकदम कमी करायची आपल्याला आणि छान असं हलवत राहायचं आहे। 1 चमचा मीठ घालून घ्यायचे आहे, 1 चमचा रेड चिल्ली घालून घ्यायची आहे। छान असं हलवून घ्यायचं आहे। आपल्याला 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बनवाल तर त्यावेळेस आपण जसं घट्ट पिठलं बनवतो त्यावेळेस एकदम असं पिठलं बटबट होतं, त्यावेळेसच आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि छान असं आपल्याला शिजून घ्यायचं। आता मी हे कमी गॅसवर शिजवते,
म्हणजे त्याच्यातला कुठलाही बटाट्याचा एक सुद्धा कण कच्चा राहिला नको, म्हणून छान असं आपल्याला इथे बटाटा छान असा शिजवून घ्यायचा आहे. आता इथे बॅटर बटाट्याचं छान असं शिजलेलं आहे. आपण गॅस बंद करूया. थोडंसं हवेशीर ठेवायचं आहे. आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीवरती पापड्या त्याच्यावाल्या घालून घ्यायच्या आहे, त्याच्यामुळे थोडंसं थंड व्हायला पाहिजे. तर इथे आपण हे 5 मिनटं गॅस बंद करून फॅन खाली ठेवून देऊया. बॅटर असं पाहिजे की ते चमच्यातून दम्माने असं पडलं पाहिजे. ज्यावेळेस दम्माने पडन त्यावेळेस समजायचं आपल्याला पापडी आता इथे तयार होणार आहे. तर आता आपल्यावाली पापडी तयार होण्यासाठी बॅटर तयार आहे. तर प्रत्येक वेळेस बघायचं आपलं चमच्यातून बॅटर छान असं पडतं की काय. ज्यावेळेस दम्मानी पडेल त्यावेळेस समजायचं आपल्यावाली पापडी आता इथे तयार होणार. तर आता आपण थंड करून घेऊया. इथे आपण बाहेर बाजावरती एक कागद आथरून घेतला. कागदाखाली खाद्याच्या गोणे घातलेले आहे आणि कागद छान असा आपण पुसून घेतलेला आहे. तर आता आपण इथे पापड्या घालून घेऊया. एकदम छोटे छोटे पापड्या घालायच्या आणि पातळसर घालायच्या आहेत. पातळ करून घ्यायचे आहेत. चमच्यानीच असं पसरून घ्यायचे आहेत. तर इथे बटाट्याचे पापड बघा आपल्यावाले किती छान असे झालेले आहेत. गोल गोल गरीत एकदम छान असे मस्तपैकी झालेले. आता राहिलेले पण आपल्याला टाकून घ्यायचे तसे गोल गोल. चमच्यानीच पांगून घ्यायचे. खूप वेळ लागत नाही, काही नाही आणि फास्ट होतात, काही वेळ पण लागत नाही. सगळे पापड आपण असेच बनवून घेऊया. इथं आपलं पूर्णपणे पापड्या टाकून झालेले आहेत बघा. सगळ्या पापड्या टाकून झाल्या. आता आपण सुकून देऊया. इथं आपल्याला पापड्या वाळलेल्या आहेत. तर आता आपण पापड्या काढून घेणार आहोत. तर इथे बघा छान अशा पापड्या वाळलेल्या आहेत. तर अशा एकदम छान अशा आपल्याला पापड्या तयार आहेत. ऑटोमॅटिक पापड्या जेवढ्या पण वाळल्या तेवढ्या अशा निघून येतात. तर इथे बघा अशा पापड्या निघून येतात. जशा वाळतील तशा त्या निघून येतील. तर आता आपण सगळ्या पापड्या काढून. तर बघा इथं पापड्या किती छान निघता येते आपल्यावाल्या. एकच नंबर पापड्या निघता येते. खूप वेळ लागत नाही, काही नाही. खूप फास्ट पण होतात आणि निघायला पण खूप सोप्या जात्या. काही अवघड नाही, काही नाही. तर आपण इथं 4 बटाट्याच्या पापड्या बघा किती छान एकदम कागदावानी छान अशा आपल्याला पापड्या झालेल्या आहेत. तर आता आपण पापड्या तळून सुद्धा बघू. इथं आपलं बटाटा पापडी बघा किती छान असे मस्तपैकी झालेली आहे. एकदम काचीवाणी झालेली आहे, पांढरे शुभ्र झालेली आहे. त्याच्यातून आपल्याला आपण जर हातात घेतली तर हात सुद्धा दिसतो. एवढी छान अशी आपल्याला इथे पापडी झालेली आहे. तर बघा पापडी किती छान एकदम पातळसर अशी झालेली आहे. एवढंच आहे की थोडीशी मेहनत आहे. मेहनत फक्त काय बटाटे कट करून आणि त्याच्यावाला गिरवी तयार करायची एवढंच आहे. आणि खूप पातळसर अशा आपल्याला उपवासासाठी बटाटे पापडी तयार आहे. कुणीही बनवू शकेल. एकदम सोपे आहे, वेळ लागत नाही, पटकन होते. ते आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता आपण थोड्याशा पापड्या तळून बघणार आहोत. तर पापड्यांचा कलर बघा किती छान आहे आणि किती मस्त एकदम पातळ कागदावाणी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता एकच नंबर पापड झालेली. तुम्हाला जर अशी पापडी बनवायची असेल तर तुम्ही घरामध्ये बनवा, उन्हामध्ये बनवू नका. उन्हात जर केल्या तर त्या लवकर फाटतात, म्हणजे निघत नाही, काढायच्या वेळेस निघत नाही. घरात जर केले तर थोडंसं आंबट वल्लं असलं तर खूप छान निघतात. सकाळी सकाळी खूप छान निघतात. रात्रीच्या वेळेस टाकायचे आणि सकाळी काढून घ्यायचे, खूप छान होतात. नक्की करून बघा. आता तेल गरम झालेले आहे, आपण तळून बघूया. एकदा तेल गरम करून घेतलं, पटकन गॅस कमी करायचा, नाही तर ती अशी डायरेक्ट पटकन जळायला लागते. तर गॅस कमी करायचा. खूप छान अशा पापड्या होत्यात, खूप वेळ पण लागत नाही. तर बघा किती पटकन दिशी पापडी वरती येते आपल्यावाली. एवढंच आहे की जास्त फुलत नाही. जसे आपण बटाट्याचे चिप्स बनवतो अशा प्रकारे आपली इथं आपल्यावाले पापड्या तयार होतात. उपवासासाठी चालेल, कुठल्याही उपवासाला चालेल, पण तेलात टाकल्या पटकन काढून घ्यायचे. तर इथं आपण एक प्लेट भरून अशा पापड्या तळून घेतलेल्या. तर बघा किती छान आहे, किती मस्त पण आहे दिसायला, पण कलर पण बघा किती छान झालेले. आता गॅस बंद करूया आणि पापडी बघा किती कडक आणि किती मस्त छान अशी झालेली आहे. तर बघा किती छान भुगा होतोय, मस्त एकच नंबर झालेली पापडी. एकदम पातळसर झालेली आहे आणि खूप वेळ पण लागत नाही. खूप छान होते, टेस्टी पण होत्या. तर नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील.
तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि ही बटाट्याची पापडी करून बघा.